हाय हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज एक आपण टिप्स पाहणार आहोत, ज्या की आपण काठपदर साड्या असतात, मग त्या साड्या घालून घालून काय होतात, एक 5-6 वेळा घातल्यानंतर ती साडी मळालेल्यासारखी दिसते। ड्रायक्लिंगला दिली तर बऱ्याच वेळा साड्या आपल्या खराब होतात। मग ड्रायक्लिंगला न देता आपण घरच्या घरी ती साडी कशी स्वच्छ धुवायची किंवा साफ करायची यासाठी आपण एक टिप्स पाहणार आहोत। तर ही काल मी साडी घातलेली होती, एक 5-6 वेळा साडी घातलेली आहे, पण ड्रायक्लिंगला काही साडी ही दिलेली नाहीये। तर ह्या साडीमध्ये अजिबात कुठंच मळाली नाहीये, कारण आपण घातल्यानंतर काळजीने वापरतो, परंतु ज्या धुण्यासारख्या साड्या नाहीयेत त्या काळजीने वापरल्या जातात। परंतु जे हे आहे, इथे दाखवतो, हे आहे काठ सगळे मळालेले दिसतात, पूर्णपणे हे काठ असे मातीमध्ये मळालेले आहेत। मग ही साडी आपण काठ तर नुसते धुवू शकत नाही, काठ धुतले तर ते चुरगळतात, नंतर इस्त्री वगैरे करा, मग त्यासाठी असं मळालेलं असतं। मग हे मळालेलं आहे जे आपण ते साफ करणार आहोत। तर त्यासाठी आपण काय काय करणार आहे ते पाहूया। तर त्यासाठी मी स्टीलच्या पाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्या साडीला किती मळ निघतोय हे दाखवण्यासाठी मी स्टीलची पाटी घेतलेली आहे। आणि हा छोटासा रुमाल घेतलेला आहे, जो की आपण साडी पुसण्यासाठी वापरणार आहोत। तर हा रुमाल असा पूर्णपणे बुडवून घ्यायचा आणि पिळून घ्यायचा, त्या रुमालाला असं काहीही पाणी राहिलं नाही पाहिजे, असं करायचं। तर हे पूर्ण आतल्या साईडने असे काठ स्वच्छ करायचे। तर पाहू शकतात किती मळ निघतोय, आपलं दिसतंय का? दिसतंय ना, का पडायला दिसतंय मला। तुम्हाला रुमालामध्ये फरकही कळत असेल। तर इतकी माती आपली ही साडीला चिटकून राहते। दिसते का? तर किती काळं पाणी निघलेलं आहे। आता आपली ही बाजू बऱ्यापैकी स्वच्छ झालेली आहे। मग त्याच पद्धतीमध्ये आपण हे काठही स्वच्छ करून घेणार आहोत, वरच्या साईडचे। हे काठही आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे। तर हा निस्ताच काटाचा मळ आहे। तर ही माझी साडी फक्त काटाला खराब झाली होती, मध्ये खूप चांगली होती। जर आपली अशीच साडी सगळी खराब झाली असेल तर ड्रायक्लिंगला न देता आपण या पद्धतीमध्ये घरच्या घरी साडी स्वच्छ करू शकतो। आणि ज्या साड्या आपल्या चुरगळणाऱ्या असतात त्याला आपण घरी इस्त्री करू शकतो या पद्धतीमध्ये स्वच्छ केल्यानंतर। तर ही साडी माझी आता बऱ्यापैकी सगळी छान झालेली आहे। आता ही मी थोडा वेळ सुकून देणार आहे आणि सुकल्यानंतर मग नंतर घडी घालून ठेवणार आहे। तर अशा पद्धतीमध्ये अजिबात काही सुद्धा राहत नाही, काटालाही राहत नाही आणि खूप स्वच्छ असे काठ निघतात, अजिबात त्याला माती राहत नाही। तर शक्यतो साड्या आपण
बऱ्याच वेळा खूप 5-6 वेळा घातल्यानंतर ज्या धुण्यासारख्या साड्या असतात तो धुत नाहीयेत. मग ही पद्धत जर अवलंबली आपण ड्रायक्लिनला न देता या पद्धतीने जर स्वच्छ केल्या तर खूप छान साड्या आपल्या टिकतात. ड्रायक्लिनला दिलं तर माझा अनुभव आहे, माझ्या 2-3 साड्या खराब झालेल्या आहेत. त्याच्यामुळे तर मी ड्रायक्लिनला द्यायची शक्यतो टाळते.